बघूया सामना सुरू होत आहे. आता मात्र कट केलाय, चेंडू जातो होतो कार्पेटच्या दिशेने, सीमारेषा पार. एक सलामीचा चौकार मात्र येत आहे. धावसंख्या 4 वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देताना 2011च्या वर्ल्ड कप मध्ये पहिल्या 4 सामन्यामध्ये पहिले ते 4 चेंडू चौकार मध्ये टोळ देतोच सहवागची आठवण करून देताना फटका. आता मात्र चेंडू सरळ फेकून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने, 1 बाउन्स. सीमारेषा षटकातील दुसरा चौकार मात्र येतो रिकीच्या फळीतून. धावसंख्या 4 मात्र धावसंख्या झाली ती डबल फिकर 10 आकडा हा आला की म्हणजे आठवण येते ते क्रिकेटचा देव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर सरांची, आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र चांगलं लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतंय. चेंडू आता लॉंग ऑफच्या दिशेने, धावसंख्येत पुन्हा कुठला शस्त्र मात्र आणतो तो पूर्वा 11 संघ. चेंडू 4थ्या षटकातला. आता मात्र पुन्हा एकदा कवचीच्या फळी फिरवल्या, चेंडू सरळ जातोय. सूर्यकाचा दर्शनी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 मात्र भर धावसंख्या झाली ती 44, आणि रिकी मात्र वैयक्तिक 31 धावा खेळतोय. 2 चेंडूंचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. आता उर्वरित 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया रिकी वैयक्तिक स्वतःचा अर्धा शतक पूर्ण करतो काय. वैयक्तिक 31 धावा खेळताना रिकी. पुन्हा एकदा एक स्लोअर मध्ये चेंडूला ग्लॅब मध्ये ढकललाय, चेंडू सरळ जातं कव्हरच्या रिजन मध्ये फटका. आधी एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, नंतर एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतं. धावसंख्या 4 धावसंख्या झाली ती. खुद्द कर्णधार गौरव. आता मात्र पुन्हा कट केलाय आणि शास्त्रीनगर तुषार रिकीचे टाळायला पाहिजे. वैयक्तिक 38 धावा खेळ आपली खेळी संपुष्टात आणतो तर रिकी धावसंख्या झाली ती 51. आता बघूया शेवटचं शतक खात्यासाठी कुठला गोलंदाज येतोय, आणि रिकी यांची जागा येतो तो फलंदाज.